पंढरपुरातनं आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पंढरपुरात पहिल्याच दिवशी लाभार्थी महिलांची मोठी गर्दी झाली आहे। तर पंढरपुरातील तलाठी कार्यालयामध्ये उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी या महिलांच्या रांगा पाहायला मिळतात। तर अर्ज मिळवण्यासाठी महिलांनी ढकलाढकली सुद्धा केलेली आहे। अचानक गर्दी वाढल्यामुळे तलाठी कार्यालयाचं कामकाज बंद करावं लागलंय। या ठिकाणी महिलांसह पुरुषांची गर्दी सुद्धा दिसते आहे। एकूणच मोठा गाजावाजा करत ही लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली आहे। मात्र अगदी पहिल्याच दिवशी या योजनेचा बोजवारा उडाल्याचं चित्र सध्या पंढरपुरात दिसतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर तलाठी कार्यालयाचं कामकाज सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि कागदपत्र मिळवण्यासाठीची ही झुंबड आपण पाहतोय। सरकारच्या धर्तीवर शिंदे सरकारने देखील महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेतून गरीब महिलांना प्रति महिना 1,500 रुपये मानधन देण्यात येणार आणि या योजनेचा आजपासून राज्यभरामध्ये सुरुवात झालेली आहे, प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पंढरपुरात देखील आज प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपण या ठिकाणी बघतो की पंढरपूर शहरातील हे तलाठी कार्यालय आहे आणि या तलाठी कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी महिलांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केलेली आहे। आपण बघतो की सकाळपासून प्रचंड प्रमाणात महिला आहेत, अर्ज दाखल करतायत, उत्पन्नाचा दाखल्यासाठी मागणी करतायत आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने देखील अशा प्रकारची सुविधा केलेली आहे। आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गरीब महिलांचा मतदान मिळवण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे। परंतु या योजनेचा लाभ मिळवण्यापूर्वीच महिलांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतोय। सरकारने यासाठी योग्य उपाययोजना किंवा योग्य सुविधा निर्माण करावी अशी आता या ठिकाणी मागणी होते आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।